नमस्कार. DNA मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या 2 न्यूजपेपरमधल्या इम्पोर्टंट न्यूज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मुद्दे सगळे आपण डिस्कस करणार आहोत आणि परीक्षेला प्रश्न देखील कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, प्रिलिम्स आणि मेन्सला, त्या दोन्ही अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, भाषेला घेऊन मागच्या सेशनमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की लिंग्विस्टिक सेक्युलरिझम, भाषिक धर्मनिरपेक्षता नावाची संकल्पना एक त्याच्यामध्ये नमूद करण्यात आली होती. तर त्याच्या अनुषंगाने आजच्या लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आलेलं आहे. माधव गाडगीळ यांनी ते आर्टिकल लिहिलेलं आहे. इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत हे माधव गाडगीळ यांचा पश्चिम घाटाला घेऊन जो रिपोर्ट पब्लिश करण्यात आला होता, सबमिट करण्यात आला होता, तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये. ठीक आहे, पश्चिम घाटाला घेऊन आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीकडे प्रश्न विचारतात. पूर्ण वेस्टर्न घाट ती रेंज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इको सेन्सिटिव्ह तो झोन आहे आणि त्याच्याशी संबंधित मग यांचा रिपोर्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे या भाषेच्या मुद्द्याला घेऊन सध्या जी काही असहिष्णुता बघायला मिळते त्याच्याबद्दल. आता आपल्याकडं ही गोष्ट पॉलिटीमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. भाषेच्या आधारावरती जी काही राज्यांची पुनर्रचना करण्यात आली होती तो मुद्दा, त्याला घेऊन आपल्याकडं फजल अली कमिशन असेल, दार कमिशन असेल किंवा JVP कमिटी असेल, या तिन्ही मुद्द्यांना घेऊन रिपीटेडली प्रश्न विचारलेला आहे प्रिलिम्सला. ठीक आहे, सोबत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी तो आहे हिस्ट्रीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ. महाराष्ट्राच्या अनुषंगाने तो मुद्दा महत्त्वाचा आहे. मुंबईचा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने ही गोष्ट सांगतो की हिस्ट्रीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनलाच पाहिजे या मागणीसाठी ज्यांनी योगदान दिलं ते सगळे व्यक्ती महत्त्वाचे आहेत. संयुक्त महाराष्ट्र समिती महत्त्वाची आहे. ठीक आहे, त्या सगळ्या तारदरम्यानच्या घडामोडी हिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा सोसायटीमध्ये रिजनॅलिझम, प्रादेशिकतावाद ज्याला म्हणलं जातं, तो पण मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एकच न्यूज कशा वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या डायमेन्शनने आपल्याला रिलेट करता आली पाहिजे ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुम्ही देखील ते शिकणं गरजेचं आहे. पॉलिटीमध्ये तर हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. भाषिक आधारावरती जी राज्यांची पुनर्रचना झाली तो मुद्दा, हिस्ट्रीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सोसायटीमध्ये रिजनलिझम, प्रादेशिकतावाद ज्याला आपण म्हणतो, रिजनल आयडेंटिटी, त्याला घेऊन या गोष्टीला आपण तिथे रिलेट करू शकतो. ठीक आहे, मग काल आपण भाषेचा मुद्दा तो समजून घेतलाच आहे. ठीक आहे, हिंदी भाषा एक्झॅक्टली ती इम्पोज केली जाते, लादली जाते, अशी टीका केली जाते. मग महाराष्ट्रामध्ये त्याला घेऊन जे काही आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता त्याला घेऊन हे आर्टिकल लिहिलेलं आहे. दक्षिण भारतातले राज्य, त्यांचा एक मुद्दा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. ठीक आहे, भाषेचा मुद्दा रिलिजियस इंटॉलरन्स याला घेऊन मागं पण प्रश्न विचारलेला आहे. हा शब्द पण महत्त्वाचा आहे. ठीक आहे, लिंग्विस्टिक इंटॉलरन्स सध्या वापरला गेलाय, परंतु मागं धार्मिक असहिष्णुता जी चर्चेत होती त्याच्या अनुषंगाने 3 शब्द वापरून UPSCला मेन्सला प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, टॉलरन्स, ॲसिमिलेशन आणि सेक्युलरिझम हे 3 शब्द वापरले होते. सहिष्णुता, सम्मिलीकरण ज्याला म्हणलं जातं, ॲसिमिलेशन, आणि तिसरा शब्द आहे सेक्युलरिझम, ते आहे धर्मनिरपेक्षता. की या 3 मध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे आणि हे 3 कसं गरजेचं आहे भारतासाठी, या अनुषंगाने UPSCने मेन्सला प्रश्न विचारला होता. ठीक आहे, टॉलरन्स, ॲसिमिलेशन आणि सेक्युलरिझम हे तिन्ही शब्द इम्पॉर्टंट आहेत. तिन्ही शब्द नोट डाऊन करून ठेवा. पुढच्या न्यूजकडे आपल्याला वळायचं आहे. पॉलिटिशी संबंधित न्यूज आहे. बिहारमध्ये निवडणुकांच्या अगोदर मतदार यादीची जी अद्ययावती करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याला घेऊन हे आर्टिकल लिहिलेलं आहे. ती सध्या गोष्ट खूपच जास्त चर्चेत आहे. मग याच्याने आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेले मुद्दे काय आहेत ते आपल्याला बघायला लागतील. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आता हे वोटर लिस्ट जी आहे, मतदार यादी आहे, ती अद्ययावत करणे ही जबाबदारी कोणाची आहे तर ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे, भारतीय निवडणूक आयोगाची आहे. त्याच्याशी संबंधित गोष्टी इथे नमूद करण्यात आल्या आहेत. कलम 324 सगळ्यात महत्त्वाचा आर्टिकल, निवडणूक आयोगाशी संबंधित असलेला, भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित असलेला 324, त्याच्यामध्ये डायरेक्टली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जबाबदारी सांगण्यात आलेली की त्यांची जबाबदारी काय आहे, मेंटेन सुपरिटेंडन्स, डायरेक्शन अँड कंट्रोल ओव्हर द प्रिपरेशन ऑफ द इलेक्टोरल रोल्स. मतदार याद्या त्या मेंटेन ठेवणं, त्याच्यावरती निरीक्षण करणं, त्याच्या डायरेक्शन आणि त्याचं कंट्रोल, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे. कलम 324 त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलंय. आर्टिकल 324 डायरेक्टली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये प्रश्न विचारलेला होता या 324 ला घेऊन. ठीक आहे, त्याच्यानंतर 326 कशाशी संबंधित आहे, अडल्ट सफरेज. अडल्ट सफरेज म्हणजे काय, 18 वर्षांच्या पुढील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार जो आहे त्याच्याशी संबंधित मुद्दा उपस्थित करण्यात आलेला 326 मध्ये, त्यालाच म्हणलं जातं अडल्ट सफरेज. ठीक आहे, तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, होमवर्क आहे, तुम्ही शोधायचं आहे की आपल्याकडं सुरुवातीपासून मतदानाचं वय हे 18च होतं का.
अगोदर किती होतं आणि ते कोणत्या घटना दुरुस्तीने बदलण्यात आलं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. शोधायचं आहे ते त्याला घेऊन प्रश्न मागे विचारलेला आहे. कितवी घटना दुरुस्ती आहे, कोणत्या वर्षीची आहे आणि वय किती वरून 18 करण्यात आलं. ठीक आहे. ती गोष्ट शोधायची आहे, कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक कायदा आहे आपल्याकडं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट. लोकप्रतिनिधी कायदा असं त्याला म्हणलं जातं. 1950 चा आहे. त्याच्यामध्ये देखील इलेक्शन कमिशनकडेच ती जबाबदारी देण्यात आलेली आहे की वेळोवेळी अशा पद्धतीने स्पेशल रिव्हिजन्स म्हणजे ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये रिव्हिजन्स त्याचं अद्ययावतीकरण केलं जाऊ शकतं व्हेअर नेसेसरी, जिथं आवश्यकता वाटेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला तर त्यावेळी ते अशा रिव्हिजन्स करू शकतात आणि तीच प्रक्रिया सध्या बिहारमध्ये सुरू आहे. ठीक आहे. बेसिक आपल्याला जो करंटचा मुद्दा आहे तिथून आपल्याला बेसिककडे कसं जाता येईल, करंट पासून स्टॅटिककडे कसं जाता येईल तेच आपल्याला शिकायचं आहे या सगळ्या गोष्टींमधून. मग आता प्रश्न आपल्याला कसा विचारतील, जर पॉलिटीमध्ये प्रश्न विचारायचा असेल त्यांना या मुद्द्याला घेऊन तर कसा विचारतील, पुढीलपैकी योग्य किंवा अयोग्य विधाने निवडा असा प्रश्न विचारतील. ठीक आहे. पहिला आर्टिकल तिथं टाकतील, 324 मधली जबाबदारी टाकतील, 326 मध्ये काय नमूद केले ते टाकतील आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये फसवण्याचा काहीतरी प्रयत्न करतील की फक्त याच 2 आर्टिकलमध्ये इलेक्शन कमिशनची जबाबदारी नमूद करण्यात आलेली आहे, इतर कोणत्याही कायद्यामध्ये नाही असं सांगतील. परंतु तिसरा आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो आहे की या कायद्यामध्ये देखील जबाबदारी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तिथं नमूद करण्यात आलेली आहे लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये. कलम 14 चा इथं उल्लेख केलेला आहे राईट टू इक्वॅलिटीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. फंडामेंटल राईट्स तर वारंवार चर्चेत असतात, ते तर आपल्याला माहीतच पाहिजेत. बऱ्याच विद्यार्थ्यांची एक शंका असते की कोणकोणते आर्टिकल्स लक्षात ठेवायचे आहेत. एकतर फंडामेंटल राईट्स पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान त्यांच्याशी संबंधित असलेले आर्टिकल्स सेम. मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राज्य विधिमंडळ, राज्य जी मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशी संबंधित असलेले आर्टिकल्स. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय त्यांच्याशी संबंधित असलेले आर्टिकल्स. अशा महत्त्वाच्या संविधानिक संस्था, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, कॅग नावाची संस्था असेल, यूपीसी सारखी बॉडी असेल, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असतील आणि पंचायत राज एवढ्याशी संबंधित तुम्ही आर्टिकल्स आणि घटना दुरुस्ती जरी लक्षात ठेवल्या तरी तेवढ्या सफिशियंट आहेत. सगळ्याच्या सगळे आर्टिकल्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे. आजच्या द हिंदूमध्ये सेक्शुअल व्हायलन्सला घेऊन एडिटोरियल आलेला आहे. त्याच्यामध्ये मुद्दा तो महत्त्वाचा आणि एक सेन्सिटिव्ह सिरियस मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे की सेफ हेवन्स नो मोर. सेफ हेवन्स म्हणजे सुरक्षित ठिकाणं ती आता सुरक्षित राहिलेली नाहीत. कारण झालंय काय सध्या परिस्थिती तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल, गेल्या काही महिन्यांमध्ये महिलांच्या विरोधात होणारे जे व्हायलन्स, हिंसेच्या घटना आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्या कोणत्या लोकेशन्सला होत आहेत तर स्कूल, शाळेच्या ठिकाणी, कॉलेजच्या ठिकाणी, कॅम्पस असतील किंवा वर्क प्लेसेस असतील, कामाची ठिकाणं असतील, अशा ठिकाणी महिलांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाच्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि हेच सेफ हेवन्स म्हणून ओळखले जात होते. शाळा, कॉलेज, कामाची ठिकाणं हीच जर सुरक्षित राहिली नसतील तर मग बाकीच्या ठिकाणी तर खूपच बिकट परिस्थिती बनलेली आहे. तो महत्त्वाचा मुद्दा, सेन्सिटिव्ह मुद्दा इथं नमूद केलेला आहे. सोशल जस्टिसमध्ये महत्त्वाचा आहे. इश्यूज रिलेटेड टू विमेन्स सोसायटीमध्ये देखील तो इम्पॉर्टंट आहे मुद्दा आपल्यासाठी. मग वर्क प्लेसेसचा ज्यावेळी मुद्दा येतो त्यावेळी मग तिथं पोश कायदा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट ॲट वर्क प्लेसेस. ठीक आहे. तर तो कायदा इम्पॉर्टंट आहे. तो काय आहे तो समजून घेणारच आहोत. एनसीआरबी, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, गव्हर्नमेंटची बॉडी आहे, त्यांच्या बाजूने एक अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश केला जात असतो. ठीक आहे. ही पण फॅक्ट लक्षात ठेवा प्रिलिमसाठी, मेनसाठी तर मुद्दा महत्त्वाचाच आहे. क्राईम इन इंडिया रिपोर्ट कोणत्या संस्थेकडून प्रकाशित केला जातो? नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोकडून. 2023 साठीचा आणखी रिपोर्ट तो रिलीज केलेला नाही. सध्या आकडेवारी कधीची आहे? 2022 साठीची आहे आणि त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं, गव्हर्नमेंटची बॉडी आहे त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की 2022 या वर्षामध्ये 4,45,256 एवढ्या केसेस, कोणत्या केसेस? क्राईम्स अगेन्स्ट वुमन वेअर रजिस्टर्ड. म्हणजे महिलांच्या विरोधात झालेले गुन्हे, त्याच्या केसेस किती झाल्या एका वर्षामध्ये? 4,45,256 आणि 2021च्या तुलनेमध्ये यामध्ये 4% वाढ झाली होती 2022 मध्ये. 23चा रिपोर्ट आला नाही, 24चा नाही. ठीक आहे. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर मेजॉरिटी ऑफ द क्राईम्स अगेन्स्ट वुमेन वेर रजिस्टर्ड अंडर क्रुएल्टी बाय हजबंड ऑर हिज रिलेटिव्ह. 31.4% प्रमाण यापैकी केसेसचं असं होतं की याच्यामध्ये पती किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याकडूनच तिथं हिंसा करण्यात आली, अशा केसेस रजिस्टर झालेल्या आहेत.
आणि ही सिरियस गोष्ट आहे. त्यामुळेच त्याला एडिटोरियल टायटल दिलेलं आहे की सेफ हेवन्स नो मोर. म्हणजे काय, पतीकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून म्हणजे घरामध्येच घरगुती हिंसाचार वाढलेला आहे, कामाच्या ठिकाणी, शाळा कॉलेजमध्ये हिंसाचार वाढलेला आहे आणि ही सिरियस गोष्ट आहे. देश विकसित होण्याच्या दिशेने पावलं टाकतो आणि त्यावेळी अशा घटना भारतासाठी मग त्या इमेज खराब करणाऱ्या घटना आहेत. मग पोश कायदा एक्झॅक्टली काय आहे? प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट 2014. ठीक आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस असं त्याचा फुल फॉर्म आहे. विशाखा गाईडलाईन्स पब्लिश करण्यात आलं त्या न्यायालयाच्या बाजूने. विशाखा गाईडलाईन्सचाच बेसिस पकडून मग पुढे पोश कायदा तिथं बनवण्यात आलेला होता. ठीक आहे, तर ती एक महत्वाची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली तरतुदी काय आहेत, तर कोणत्याही पद्धतीने फिजिकल कॉन्टॅक्ट किंवा ॲडव्हान्सेस केल्या जात असतील कोणत्याही व्यक्तीच्या बाजूने, कोणत्याही पद्धतीचे सेक्शुअल फेवर्स डिमांड केले जात असतील, सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स केले जात असतील, काही पोर्नोग्राफी दाखवली जात असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा व्हर्बल कंडक्ट केला जात असेल सेक्शुअल नेचरचा, तर या कायद्याच्या अंतर्गत तो गुन्हा मानला गेलेला आहे. आणि प्रत्येक एम्प्लॉयर, प्रत्येक जो रोजगार देणारा व्यक्ती आहे, कामाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी अंतर्गत तक्रार एक समिती तिथं स्थापन करणं हे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. कोणत्या ऑफिससाठी? तर प्रत्येक असं ऑफिस जिथं 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत, अशा प्रत्येक एम्प्लॉयरवरती ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे की तुम्ही इंटरनल कंप्लेंट्स कमिटी स्थापन करा. जर कोणत्या महिला कर्मचारीला त्या ऑफिसमधल्या असं वाटलं की या पद्धतीने काही गोष्टी त्यांच्या बाबतीत होत आहेत, तर त्या तक्रारी या इंटरनल कंप्लेंट्स कमिटीकडं दाखल करू शकतात. या इंटरनल कंप्लेंट कमिटीकडं सिव्हिल कोर्ट, दिवाणी न्यायालयाचे सगळे जेवढे अधिकार आहेत तेवढे अधिकार त्यांच्याकडे आहेत. जसे की समनिंग करणे, एक्झामाइन करणे, ज्या व्यक्तीने अशा काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांना समन करणे, त्यांना बोलावणे, त्यांची चौकशी करणे, अशा गोष्टी तिथे केल्या जाऊ शकतात त्यांच्या बाजूने. ठीक आहे, मग ही तटस्थ तिथं असणं गरजेचं आहे, ही इंटरनल कंप्लेंट्स कमिटी. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये मग ॲटलिस्ट हाफ ऑफ जे मेंबर, त्याच्यामध्ये मिनिमम 4 मेंबर असायला पाहिजेत, त्यापैकी अर्धे म्हणजे 2 महिला असायला पाहिजेत, एक एक्सटर्नल मेंबर असायला पाहिजे, जे प्रेफरेबली कुठल्याही एनजीओचे असतील. या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर तिथं सांगण्यात आलेलं आहे. कंप्लेंट ती घटना घडल्यापासून 3 महिन्यांच्या आतमध्ये फाईल करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मग नॉन कंप्लायन्स पनिशमेंट काय सांगण्यात आली की 50,000 पर्यंत तिथं फाईन तिथं सांगितला गेलेला आहे याच्या अंतर्गत. तर हा पोश कायदा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी, प्रिलिम्स मेन्स दोन्हीकडे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर ती एक महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर जीएस पेपर 3 त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे. त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स नमूद करण्यात आलेले आहेत. आज आणखी एक एडिटोरियल आलेलं आहे, त्याच्यामध्ये भारताच्या बाजूने इम्पोर्ट एक्सपोर्टचे काही आकडे नमूद करण्यात आलेले आहेत की भारताच्या बाजूने जर बघितलं ट्रॅडिशनली पारंपरिकरित्या रिफाइंड पेट्रोलियम प्रोडक्ट्स म्हणजे काय, क्रूड ऑइल आपण घेतो, याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. क्रूड ऑइल आणि रिफाइंड पेट्रोलियम प्रोडक्ट याच्यामध्ये फरक आहे. क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल आपण आयात करतो इतर देशांकडून, त्याला रिफाईन करतो, त्याचं शुद्धीकरण करतो आणि शुद्ध केलेले असे पेट्रोलियम प्रोडक्ट्स ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण एक्सपोर्ट करतो, बाहेरच्या देशांना पाठवतो. तर त्याचं प्रमाण आपल्याकडे सध्या अराउंड 15% आसपास असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, आणखी काही आकडेवारी इथं नमूद केली की रशियाकडून क्रूड ऑइल, कच्चं तेल मागवण्यामध्ये आपण चीनला मागं टाकलेलं आहे. जास्तीत जास्त आपण रशियाकडून सध्या कच्चं तेल मागवत आहोत. ठीक आहे, आणखी एक्सपोर्टमध्ये आपला जो काही बाहेर निर्यात होते त्या निर्यातीमध्ये मायक्रो, स्मॉल आणि मीडियम MSME ज्याला म्हणलं जातं त्या एंटरप्राइजेसचं प्रमाण खूप जास्त आहे, 46 आहे. जे गुड्स एक्सपोर्ट आहेत, ज्या वस्तू निर्यात केल्या जातात त्यापैकी 46% हे MSME कडून तिथं तयार केलेल्या वस्तू बाहेर पाठवल्या जात आहेत. इकॉनॉमीमध्ये, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये व्हॅल्यू एडिशन म्हणून तुम्ही या आकडेवारीला नमूद करू शकता. ठीक आहे, एक इम्पॉर्टंट न्यूज आलेली आहे, एनर्जीला घेऊन, एन्व्हायरमेंटला घेऊन, दोन्हीकडे तुम्ही रिलेट करू शकता. भारताचा क्लीन एनर्जीचा शेअर जो आहे इलेक्ट्रिसिटी मधला तो वाढलेला आहे. ती एक इम्पॉर्टंट गोष्ट इथं नमूद करण्यात आलेली आहे. इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी म्हणजे स्थापित क्षमता ज्याला म्हणलं जात असतं, तर त्या टोटल इलेक्ट्रिक पॉवर कॅपॅसिटी जी आहे आपल्याकडं त्यापैकी 50% ही इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आता नॉन फॉसिल फ्युल पैकी झालेली आहे. म्हणजे जीवाश्म इंधन सोडून इतर जे अक्षय ऊर्जा स्रोत आहेत त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा ती आता त्याचं शेअर आपल्याकडे झालेलं आहे 50%. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी ऍक्च्युअली जी सप्लाय होते त्याच्यामध्ये मात्र 30%च्या कमी अजूनही त्याचं प्रमाण आहे. 2 मुद्दे वेगळे आहेत. इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी स्थापित क्षमतेमध्ये 50% प्रमाण झालेलं आहे नॉन फॉसिल फ्युलचं,
परंतु ऍक्च्युली जी इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली जात असते त्याच्यामध्ये 30% पेक्षा कमी प्रमाण त्याचं आणखी आहे. परंतु हे जे टार्गेट आहे हे टार्गेट आपण चांगलं अचीव्ह केलेलं आहे. जे टार्गेट आपण 2030चं ठरवलेलं होता. पॅरिस एग्रीमेंट जी झाली होती 2015ची, त्याच्या अंतर्गत प्रत्येक देशाने आपले आपले नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स डिक्लेअर करायचे होते. प्रत्येक देशाने आपली आपली उद्दिष्ट सांगायची होती तिथं. भारताने त्यावेळी सांगितलेलं होतं की 2030 पर्यंत आम्ही काय करू, की आमची जी टोटल एनर्जी कॅपॅसिटी आहे त्यापैकी 50% ही आम्ही नॉन फॉसिल फ्युल पासून तयार करू. तर ते टार्गेट आपण 5 वर्ष अगोदरच अचीव्ह केलेलं आहे. ती पण आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. एनडीसी जरी ही गोष्ट जुनी असली तरी त्याच्याबद्दल प्रश्न विचारतील, कारण मग मुद्दा कनेक्टेड आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की करंट अफेअर्स खूप जुने विचारले जातात. तसं नाही होत. त्याचं काहीतरी कनेक्शन असतं. या पद्धतीने पॅरिस एग्रीमेंट विचारतील का, तर येस विचारतील, कारण त्याच्या अंडर एनडीसी नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन डिसाईड झालेलं होतं. 2030चं टार्गेट आपण ठेवलं होतं की 50% आमची एनर्जी, आमची ऊर्जा आम्ही हे जीवाश्म इंधनांच्या व्यतिरिक्त असलेल्या अक्षय ऊर्जा स्रोतांमधून मिळवू. ते आपण 5 वर्ष आधी कंप्लीट केले तर निश्चितपणे याला येऊन आपल्याला प्रश्न विचारतील. ठीक आहे. परंतु ऍक्च्युली जी इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली जात असते त्याच्यामधलं प्रमाण त्याचं 30%च असलेलं आता बघायला मिळते. 2014 मध्ये शेअर किती होता, 30% होता. त्याच्यापासून आपण 50% पर्यंत ही ग्रोथ केलेली आहे. मग हा जो फरक आहे त्याला एक टर्म इथं वापरलेला आहे, कॅपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टर. संकल्पना लक्षात घ्या. यूपीएससी सारखा आयोग प्रिलिम्सला प्रश्न विचारतो. हे काय असतं एक्झॅक्टली, अ मेजर ऑफ हाऊ मच अवेलेबल एनर्जी वॉज युजेबल. तयार तर आपण करतोय, इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी स्थापित क्षमता तर आपली झाली, बट त्याच्यापैकी वापरण्याजोगं प्रमाण एक्झॅक्टली किती आहे, तर त्याच्यासाठीची संकल्पना वापरली जाते कॅपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टर. प्रिलिमसाठी कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग सोलरची त्याच्यात जास्तीत जास्त असलेली कॅपॅसिटी, सोलरची आपल्याकडे कॅपॅसिटी 20% असलेली बघायला मिळते. विंड एनर्जीची 25 ते 30% आहे, परंतु कोळशाची आणि न्यूक्लिअर पॉवर जर बघितलं तर ती 60% आणि 80% आहे. स्थापित क्षमता आणि त्याच्या तुलनेत वापरण्याजोगी किती क्षमता आहे त्याचं प्रमाण इथं हे नमूद केलेलं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा इथं नमूद केलाय की सोलर पॉवरचं युटिलायझेशन आपल्याला जर वाढवायचं असेल तर आपल्याला ग्रीडची फ्लेक्झिबिलिटी वाढवायला लागेल आणि बॅटरीचं स्टोरेज वाढवावं लागेल. या कमतरता आहेत सध्या आपल्याकडे सोलर पॉवरच्या युटिलायझेशन मध्ये, ते आपण तिथे नमूद केलेले आहेत. सेम मुद्दे सगळे इकडं नमूद केलेले आहेत लोकसत्तामध्ये आजचं जे आर्टिकल आलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. एनटीपीसी ग्रीन ही जी एक उपकंपनी आहे त्याच्यामध्ये 20,000 कोटी गुंतवणुकीला मंजुरी दिलेली आहे. कशासाठी चाललेलं आहे तर याचसाठी चाललेलं आहे सगळं. ठीक आहे. ग्रीन एनर्जी म्हणजे अक्षय ऊर्जा स्रोत वाढवण्यासाठीचेच हे सगळे प्रयत्न सुरू आहेत गव्हर्नमेंटच्या बाजूने. दोन्ही न्यूज सेमच आहेत. ऍग्रिकल्चरला घेऊन एक इम्पॉर्टंट प्रोग्राम रोल आउट केलेला आहे, जाहीर करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या बाजूने, ज्याची घोषणा बजेटमध्येच करण्यात आली होती, अर्थसंकल्पातच करण्यात आली होती. ठीक आहे. इम्पॉर्टंट स्कीम आहे पीएम धनधान्य कृषी योजना. या वर्षीच्या 25-26च्या बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा करण्यात आली होती. उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं होतं, इन्क्रीजिंग ऍग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी, कृषीची उत्पादकता वाढवणे आणि कृषी क्षेत्रामध्ये सस्टेनेबल प्रॅक्टिसेस, शाश्वत तिथं काही पद्धती अवलंबणं, ही उद्दिष्ट ठेवून पीएम प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना 2025-26च्या बजेटमध्ये अनाऊन्स करण्यात आली होती. मग या स्कीममध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या, सध्या लागू असलेल्या 36 वेगवेगळ्या 11 मंत्रालयांच्या 36 योजना याच्यामध्येच आता इंटिग्रेट केलेल्या आहेत, याच्यामध्ये सामील करून घेण्यात आलेल्या आहेत. आणि याच्यासाठी पुढच्या 6 वर्षांसाठी 24,000 कोटी पर इयर, प्रतिवर्षी 24,000 कोटी एवढी रक्कम तिथं अलोकेट करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आणखी पण उद्दिष्ट आहेत. 25-26 पासूनच ही सुरू होणार आहे, पुढच्या 6 वर्षांसाठी सुरू असणार आहे. प्रत्येक वर्षी 24,000 कोटी एवढी रक्कम त्याच्यासाठी अलोकेट करण्यात आलेली आहे. आणखी या स्कीम मध्ये उद्दिष्ट काय ठेवण्यात आलेलं आहे, पोस्ट हार्वेस्ट स्टोरेज जे आहे, म्हणजे अन्नधान्य त्याची काढणी झाल्यानंतर त्याच्यासाठी जे स्टोरेज वेअरहाऊस लागतात, गोडाऊन लागतात, तर ते पंचायत आणि ब्लॉक लेवललाच डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, इरिगेशन फॅसिलिटीज, सिंचनाच्या सुविधा वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. तिसरा महत्वाचा मुद्दा, शेतकऱ्यांना लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म, दीर्घकालीन आणि अल्पकालीन अर्थसहाय्य पुरवण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. 100 डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये आयडेंटिफाय केले जाणार आहेत. 3 त्याच्यासाठी इंडिकेटर्स, 3 निर्देशक वापरले जाणार आहेत, ज्या अशा जिल्ह्यांमध्ये प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, उत्पादकता कमी आहे, क्रॉपिंग इंटेन्सिटी कमी आहे आणि शेतकऱ्यांना तिथं अर्थसहाय्य कमी मिळतं, असे जिल्हे 100 आयडेंटिफाय केले जाणार आहेत. आणि तिथं मॉडेल बेसिसवरती पहिल्यांदा ही स्कीम राबवली जाणार आहे. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम एक लॉन्च केला होता बघा मागे, ज्याच्यामध्ये पण असेच 100
डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करण्यात आले होते, तर त्याच धर्तीवरती ही स्कीम तिथं राबवली जाणार आहे. महत्वाची स्कीम आहे. प्रिलिम्स मेन्स दोन्हीकडे पण सेम न्यूज आलेली आहे, लोकसत्तामध्ये देखील. ठीक आहे, सेम कंटेंट आहे त्याच्यामध्ये. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये अर्थक्वेकशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे की गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली आणि आजूबाजूच्या भागांमध्ये जे काही भूकंपाच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळं आता आपल्याला सिझमिक रेझिलियन्स म्हणजे अशा भूकंपग्रस्त भागांमध्ये आपली तयारी एक्झॅक्टली किती किती आहे या आपत्तींना घेऊन, तर त्याच्याशी संबंधित काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि त्या कसं वाढवणं गरजेचं आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद करण्यात आला आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आपल्यासाठी. आता याच्यामध्ये इपी सेंटर नावाची पहिली एक संकल्पना इथं नमूद केलेली आहे. इपी सेंटर काय असतं ते जिओग्राफीमध्ये तुमच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अर्थक्वेक, भूकंप आणि भूकंपाची नाभी किंवा त्याचं नाभीय केंद्र एक्झॅक्टली कुठं आहे याला घेऊन प्रिलिम्सला प्रश्न विचारतात की ती संकल्पना एक्झॅक्टली काय असते. ठीक आहे, तर इपी सेंटर संकल्पना लक्षात घ्या. त्याच्यानंतर जिओग्राफीचाच मुद्दा आहे इथं आणखी की इंडियन प्लेट जी आहे ती इंडियन प्लेट नॉर्थवर्ड ड्रिफ्ट करत आहे, म्हणजे उत्तरेकडे ती सरकत आहे. युरेशियन प्लेट सोबत ती कोलाइड होत आहे. त्याचा रेट देखील इथं सांगितलेला आहे 4 ते 5 सेंटीमीटर प्रति वर्ष. आणि याच्यातूनच मग हिमालयाला पण शेप तिथं मिळत आहे. या प्लेटला घेऊन प्लेट मुवमेंटला घेऊन जिओग्राफीमध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आणि मग डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये का टाकलेला आहे तर या अर्थक्वेक सारख्या आपत्तींना घेऊन आपली एक्झॅक्टली तयारी एक्झॅक्टली किती आहे, कशी आहे त्याच्याशी संबंधित गोष्टी इथं नमूद करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, तर तो मुद्दा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एन्व्हायरमेंटशी संबंधित लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आलेला आहे. चित्ते जे आफ्रिकेमधून आणण्यात आले होते त्यांच्यासाठी आणखी काही विशेष गोष्टी तिथं केल्या जात आहेत. तर गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यामध्ये बन्नी नावाचा हा जो भाग आहे तो गवताळ प्रदेश आहे. देशामध्ये बरेच गवताळ प्रदेश आहेत मोठे, तर त्या सर्वात मोठ्या गवताळ प्रदेशांपैकी एक आहे बन्नी नावाचा हा कच्छ जिल्ह्यातला गुजरात राज्यामधला प्रदेश. त्या ठिकाणी हे चित्ते हलवले जाणार आहेत. कारण का आहे, कारण आफ्रिकेमध्ये चित्त्यांचा नैसर्गिक अधिवास निवडण्यासाठी गवताळ प्रदेशाला पसंती दिली गेली होती आणि तिकडं ते मॉडेल सक्सेसफुल झालेलं आहे. म्हणून मग बन्नी मधला जो गवताळ प्रदेश आहे तो त्याच्यासारखाच मिळता जुळता आहे म्हणून त्याला सिलेक्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, कारण आपण बघितलं होतं मागं पण की चित्ते जे आणले गेले होते आफ्रिकेतून त्यांचा बराच मृत्यू झालेला होता चित्त्यांचा. इथला आदिवास, इथला हॅबिटॅट सूट होत नाही असं पण एक रिझन तिथं सांगितलं गेलेलं होतं. आणखी काही राष्ट्रीय उद्यानं याच्यामध्ये नमूद केलेले आहेत, ती पण नोट डाऊन करून ठेवा. मध्य प्रदेश मधलं वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आहे, टायगर प्रोजेक्ट आहे, तो नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर छत्तीसगड मधला गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आहे, नॅशनल पार्क आहे. मध्य प्रदेश मधलाच आणखी एक संजय राष्ट्रीय उद्यान आहे आणि डेझर्ट नॅशनल पार्क आहे राजस्थानमध्ये. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा. लास्ट न्यूज आहे आपल्यासाठी मॅपिंगच्या अनुषंगाने अमेरिकेच्या बाजूने फिलिपिन्ससाठी एक रिपेअर साईट तिथं तयार केली जात आहे डिस्प्युटेड सी मध्ये. डिस्प्युटेड सी म्हणजे एक्झॅक्टली त्या भागातला कोणता आहे तो आपण जाणून घेऊया. ठीक आहे, हा आहे साऊथ चायना सी, दक्षिण चीन समुद्र म्हणून ओळखला जातो. तर हा सगळा भाग जो आहे तो चीनकडून क्लेम केला गेलाय, त्याला 9 डॅश लाईन असं म्हणलं जातं. इथं चायनाचा भाग आहे, चीनचं म्हणणं आहे की हा भाग सगळा आमचाच आहे. मग फिलिपिन्स सारख्या देशासोबत त्यांचा वाद सुरू आहे. डिस्प्युटेड एरिया कोणता आहे तर इथला आहे पलावान रिजन, फिलिपिन्स आहे. परंतु याच्या जवळपास असलेले हे जे आयलँडचे भाग आहेत तिथं चायनीज नेव्ही आणि फिलिपिन्सचं कोस्टगार्ड यांच्यामध्ये संघर्षाच्या घटना काही घडलेल्या आहेत. तर इथले आयलँड आपल्यासाठी महत्वाचे आहेत. पहिला आहे स्प्रॅटली आयलँड, तो महत्वाचा मुद्दा आहे. पॅरासेल आयलँड, तो महत्वाचा मुद्दा आहे. यासारखे आयलँड जे आहेत ते लक्षात ठेवा, मॅपिंगला आपल्याला प्रश्न विचारतील. मागं हे स्कारबोरो शोल जे आहे ते देखील चर्चेत होतं, ते देखील नोट डाऊन करून ठेवा, आपल्याला मॅपिंगच्या अनुषंगाने प्रश्न तिथं विचारतील. ठीक आहे, एवढ्याच न्यूज इम्पॉर्टंट आहेत आजच्या न्यूजपेपर मधल्या. हा व्हिडिओ आज पडतोय, आजचाच. इथून पुढे रेग्युलरली हे पडत राहतील. लवकरच लाईव्ह सेशन्स देखील सुरू होत आहेत आणि मोठे प्लॅन आहेत डीएनएला घेऊन. जोडलेले राहा, तुम्हाला लक्षात येतीलच काय काय प्लॅन आहेत पुढे डीएनएला घेऊन. आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतोय, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाची इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.